नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उदय लंगड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला 100% करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार 100% फायदा। सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता सध्याच्या कंडिशनला 100% करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्याने कशा पद्धतीने होणार या ठिकाणी सामान्य कास्तकार बांधवांचा फायदा, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी एकदा व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता सध्याच्या कंडिशनला 100% करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवाचा कशा पद्धतीने होणार फायदा, यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे बघणं गरजेचे आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होऊ शकतो, या प्रश्नांची जेव्हा आपण उत्तरे घेतो तेव्हा लक्षात येईल की सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री केल्याने कशा पद्धतीने होऊ शकतो या ठिकाणी आपला फायदा। बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याचा सोयाबीनचा बाजारभाव 10 ते $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। पण तुम्हाला सांगतो या ठिकाणी सोयाबीनची बाजारभाव पातळी जास्त करून आपल्याला $9.5 ते $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसणार आहे, कारण 2025 मध्ये सोयाबीनचं उत्पादन हे असणाऱ्या मागणीपेक्षा 500 ते 600 लाख टन एक्स्ट्रा आहे। याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड अथवा तुफानी तेजी येईल याची अजिबात शक्यता नाही। याचाच अर्थ देशातील सोयाबीनच्या बाजारभावात सुद्धा सूचक या ठिकाणी प्रतिक्रिया आहे की अनुकूल परिस्थिती कितीही असली तरी 50-100च्या वर काही तेजी येण्याची सध्या अजिबात शक्यता दिसत नाही। म्हणजे इथून 3 महिन्याचा जरी विचार केला तर सोयाबीनचा जो सध्याचा भाव आहे 3800 ते 4100 दरम्यान, याच्या जास्तीत जास्त सुधारणा होऊन बाजारभाव पातळी 3900 ते 4200च्या दरम्यान राहू शकते। जर या घडामोडींचा या ठिकाणी आपण विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या की 4 महिने थांबून जर 50 ते 100 रुपये वाढून भेटत असतील तर या ठिकाणी थांबणं बरं का विकणं। तर म्हणून तुम्हाला सल्ला देतोय की सध्याच्या कंडिशनला 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा। हां, ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय, ज्यांचं सोयाबीन हमी भावावरती विक्री होऊ शकते त्यांनी तिथं करा, आणि ज्यांचं खुल्या बाजारात आज असो उद्या विकणार आहे तर त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा, आजच खुल्या बाजारात विक्री करून टाका आणि ओरिजिनल पावती घेऊन टाका, ज्यामुळे तुमच्या डोक्यातील हेड्या कायमस्वरूपी या ठिकाणी समाप्त होऊन जाईल। भविष्यात ओरिजिनल पावतीमुळे भावांतर योजना लागू केली तर आपला होईल फायदा। पण एवढं मात्र खरं की सोयाबीनचं भविष्य अजिबात उज्ज्वल नाही, म्हणून सध्या सोयाबीनची विक्री करणं हा फायद्याचा आहे सौदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.